बाबासाहेब आंबेडकर जयंती, भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्यांनी या देशाला फक्त कायद्याचं पुस्तक दिलं नाही तर न्याय, समता आणि स्वाभिमानाची दिशा दिली. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना एक गोष्ट स्पष्ट केली होती, या देशात सत्ता कोणाचीही असो, पण संरक्षण सामान्य माणसालाच झालं पाहिजे. कायदा श्रीमंतांसाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा नसावा. महिला, वंचित, शोषित, कामगार, शेतकरी प्रत्येकाला समान न्याय मिळालाच पाहिजे. म्हणून संविधानात मूलभूत अधिकार दिले गेले. कलम 14 कायद्यापुढे सर्व समान, कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. पण आज प्रश्न असा आहे, हे अधिकार कागदावर आहेत, मग जमिनीवर सामान्य माणूस असुरक्षित काय? कारण आज आपण काय पाहतोय, दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर खून होतो, लोक बघत राहतात, व्हिडिओ काढतात, पण भीतीमुळे कुणी पुढे सुद्धा येत नाही. महाराष्ट्रात तब्बल 90हून अधिक मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर येतात. पालकांच्या डोळ्यात झोप नाही, पण सिस्टीम कुठे? एखादा भयानक गुन्हा घडतो आणि काही वेळा 3 ते 4 दिवसात आरोपी हा जामिनावर बाहेर सुद्धा येतो. मग सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, गुन्हेगाराला भीती उरलीये का? आज महिलांविरोधातील गुन्हे, अल्पवयींवरील अत्याचार, लूट, सायबर गुन्हे हे सगळं वाढत चाललंय. मग दोष कुणाचा? सरळ उत्तर आहे, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडते तेव्हा जबाबदारी सरकारची असते. कारण संविधान दिशा देतं, पण अंमलबजावणी करतं ते सरकार. जर पोलीस भरती रिक्त असेल, तपास यंत्रणा कमी मनुष्यबळावर चालत असेल, चार्जशीट्सना उशीर होत असेल, पीडित संरक्षण कमकुवत असेल, तर गुन्हेगार हा धाडशी होणारच. गुन्हा होतो, काही तासात राजकीय प्रतिक्रिया येते, मोर्चे निघतात, भाषणं होतात, पण सिस्टीम बदलते का? जलद तपास होतो का? फास्ट ट्रॅक न्यायालय पुरेशी आहेत का? साक्षीदार सुरक्षित आहेत का? पोलीस स्टेशन स्तरावर अकाउंटेबिलिटी आहे का? जर उत्तर नाही असेल तर मग सरकार फक्त भाषणच करतंय, शासन नाही. बाबासाहेबांनी संविधान आरोपी वाचवण्यासाठी नाही, तर पीडितांना न्याय मिळवण्यासाठी दिलंय. आरोपींनाही न्याय प्रक्रियेचे अधिकार आहेत, पण पीडितेला विसरून चालणार नाही. आज अनेक प्रकरणात अनेकांना वाटतं तारीख पे तारीख आणि न्याय लांबत जातो. ही संविधानाची चूक नाही, राजकीय इच्छाशक्तीच्या कमतरतेची चूक आहे. जर सरकार खरंच इच्छुक असेल तर पोलीस सुधारणा होऊ शकतात, महिला सुरक्षा यंत्रण मजबूत होऊ शकतं, वेळेत तपास पूर्ण होऊ शकतो, न्यायालयीन पायाभूत सुविधा वाढू शकतात, डेटा आधारित क्राईम प्रिव्हेन्शन होऊ शकतं. पण प्राधान्य वेगळं असेल तर नागरिक असुरक्षित राहतील. आज बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली म्हणजे फुलं वाहणं नाही, तर महिलांना भीतीविना रस्त्यावर चालताना पाहणं, गरिबाला न्यायालयाच्या दारात न्याय मिळताना पाहणं. संविधान मजबूत आहे, प्रश्न सरकारच्या अंमलबजावणीचा आहे आणि तितकाच प्रश्न आपल्याही जागरूकतेचा आहे. कारण लोकशाहीत शासन तेव्हाच बदलतं जेव्हा नागरिक प्रश्न विचारायला सुरुवात करतात. आता हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही कधी या प्रशासनाला प्रश्न विचारणार आणि सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा कुठला असणार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा जरा हटक्या कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.